इयत्ता चौथी संतवाणी भाग 2. मुलांनो, आता आपण संत चोखोबा यांचा अभंग शिकणार आहोत. संत चोखोबा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले होते. चोखोबा हे त्या काळी खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील होते. ते पोट भरण्यासाठी गावगाड्यात त्यांच्या वाटणीला आलेली कामे करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. पण तरीही त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. आपण इतर भक्तांप्रमाणे संतांप्रमाणे उच्च वर्गातील नसून कष्टकरी आहोत याची जाणीव त्यांना होती. त्यांनी धर्मग्रंथ वाचले नव्हते, पण ते परमेश्वराचे सच्चे भक्त होते. त्यांच्या भक्तीत काही खोट नव्हती. हे त्यांना आपल्या अभंगातून सांगायचे आहे. आता आपण संत चोखामेळा यांचा अभंग वाचून आणि समजून घेऊया. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भूललासी वरली आरंगा, काय भूललासी वरली आरंगा, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. नदी डोंगी परी जळनो हे डोंगे, नदी डोंगी परी जळनो हे डोंगे, काय भूललासी वरली आरंगे, काय भूललासी वरली आरंगे, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भूललासी वरली आरंगा, काय भूललासी वरली आरंगा, काय भूललासी वरली आरंगा, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. सर, डोंगा म्हणजे काय? मुलांनो, डोंगा म्हणजे वाकडा तिकडा. मुलांनो, आपल्या सभोवताली असणारी माणसे परिस्थिती समजून घेताना आपल्या डोळ्यांना जे दिसते त्यावरून त्याची किंमत ठरवतात. पण म्हणतात ना, दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते. अगदी याच अर्थाने संत चोखामेळा आपल्या अभंगात ऊस, नदी आणि स्वतःचे उदाहरण देऊन म्हणतात की एखादी गोष्ट वरवर पाहून त्या गोष्टीविषयी मत बनवायचं नाही. ऊस दिसताना जरी वाकडा तिकडा ओबडधोबड दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो. रसाची गोडी कधीही कमी होत नसते. नदी जरी वळणावळणाची असली तरी त्यातील पाणी हे कधीच वाकडं तिकडं नसतं, ते गोडच असतं. रंग आणि आकार या दोन्ही गोष्टींना आपण फार महत्त्व देऊ नये. म्हणून संत चोखामेळा म्हणतात, मी जरी दिसायला ओबडधोबड वाटलो तरी माझा भाव भोळा आहे, सरळ आहे. ते लोकांना सांगतात की केवळ रंगरूप आणि वर पाहून तुम्ही एखाद्याचे मोल ठरवू नका. वर करणी वेडी वाकडी दिसणारी गोष्टही अंतरी उत्तम असू शकते.